माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा. आणि आज जे मी दाखवणार आहे की आमच्या कोकणामध्ये गवत रचणीचं काम चालू आहे. आणि पावसाळ्यामध्ये जे गवत आम्ही बैलांना जे ठेवलं जातं ते कशा प्रकारे रचलं जातं हे आज माझ्या चॅनलला दाखवणार आहे. माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा. आणि आता आपण आलो आहे इथे गवत रचणारीचं आमचे राजाराम बोले यांच्या इथं आलो आहे. आणि आता आमचा हा विश्वनाथ बोले हा गवत भरतो या डाळामध्ये. हे चव्हाण दादा आहेत आणि 500 तिकडून डाळ घेऊन येतात. त्या डाळामध्ये गवत भरणार आणि घेऊन जाणार आणि तिकडे उटी रचण्याचं काम चालू आहे. आणि ते पण तुम्हाला मी दाखवणार आहे. आता हा डाळ घेऊन तिथे जाणार आहे. पुन्हा लगेच हा दुसरा डाळ भरून घेऊन जाऊन गवत भरायचं काम चालू आहे. गवत भरायच्या नंतर काय आहे हे वरती नको जा, असं वर येत ना वरती. आता संपूर्ण हे गवत भरणार आहेत. मग त्यानंतर खास हे गवत रचण्यासाठी गुजरातवरून माणूस आलेला आहे. आमचं जनार्दन बोल. हे बघा, हे आता गवत सर्व खाली टाकणार. किती जोर लावून काम करतोय आणि त्याचाच भाव वजदात. म्हणजे कामाच्या बाबतीत एक नंबर असा असणारा विश्वनाथ बोली हा सुद्धा या इथं उपस्थित आहे. म्हणजे काय, तो कामाचा त्याचा काय नादच करण्यासारखा नाही. त्याच्याशिवाय कुठलं काम वाढीत होतच पण नाही. हे असं काम करायचं म्हटलं तर विश्वनाथ शिवाय काम हे होत नाही. हे बघा कसं डाळामध्ये गवत भरतोय. आपण धर मला टाकून चला गवत रचणारा म्हणतो. जे गवत आपण पावसाळ्यामध्ये ठेवणार ते आता उटी याला बोलतात. ते आता रचतात. उटी रचणार आमचे राजा तात्या वरती गवत बघा कसं लावतात. आणि हे संपूर्ण गवत पावसाळ्यामध्ये सुकत राहणार. आणि त्याचा वापर आम्ही ज्यावेळी पाऊस पडतो त्यावेळी पावसातून आम्ही हे ओढून गुरांना घालणार. बसून घेऊन जातो बस रे बस. हा जाऊया गावात मुंबईला. तुझा काय गेलं तुझा काय गेला याला म्हणजे डाळ तरी घे. कधी सोडला डाळ तरी घे. आता काय करायला घेतोय. आता गवत कसं राहायचं तर वरती जाऊन जरा पाहून या. चालू काय हे बघा, ही गवत रचणारी माणसं आहेत. तात्या तुम्ही किती वर्षापासून गवत रचताव. तरी मला वाटतं 20-25 वर्षापासून सुरुवात. आणि हे गवत असं तुम्ही आता हे ठेवल्याच्या नंतर हे पावसाळ्यात याचा उपयोग करणार. आता उपयोग करणार. याच्यात पाणी जातं नाही, पाणी जायचं वरणच खाली सुलकन जाणार आहे. 25 वर्षाचा एक्सपिरियन्स आहे. आता हे गवत कशासाठी तुम्ही. हे हिरवं आमचं गवत हे कापलेलं असतं गवत. हा गवत कापून आम्ही असं ते झाकून ठेवतो. हा झाकून ठेवलं की नंतर आता आम्ही ते भातियानं गवतामध्ये टाकणार. आणि ती वरती हे हा. परत ठेवणार. आणि आणि ते- बैलांना असं एक पेंडी अशी पेंडी आम्ही बांधलेली असते. हा आणि पेंडी बांधून अशी आम्ही ती ओढणार अशी. हा आणि मग पावसाळ्यातून गवताकडून आल्यावर
त्याला मी आज झाली नसती गावांची पण इतकी काय गावात भरायचं होतं जा वाटतं होतं ना मोकळी झाली इतकी गावात. आणि गावात नाही ये असा पावसाळा ही अशी काठी मारायची आता अशी काठी मारून त्याला गोल बनवायची आता उटी थांबा लगेच सनकन गेला पाहिजे पाऊस पाऊस लागला आता उटी फायनलला आली. हा तर फायनल लागली म्हणजे आता ही पूर्ण ही आता वरती टोकाला मुगवून टाकणार. अशी संपूर्ण उटी तयार झाली. अजून थोडं अजून वरती काम बाकी आहे. ते गवत देतात ते बघा तिकडून. हलू नको मी हलवून खाली आणि हे काठी मारतात हे फक्त फिनिशिंग म्हणजे चांगली व्यवस्थित दिसण्यासाठी, गवत बसण्यासाठी. आता 1-2 डाळ दिल्याच्या नंतर संपूर्ण उटी तयार. हे बघा हा डाळ गवताचा वरती दिलेला आहे. गवत देतात वरती. त्याच्यावर गाजर करू नको हा अशी तर खाली पुढचं खायचं झालं हे चाल हा जास्त खाली झालं त्यात पण गेला होता खालचं झालं. आता उटीची फिनिशिंग चालू आहे. आणि उटीचं काम आता अंतिम टप्प्यात आलंय. फायनली शेवटचे 2 बोल बाकी आहेत. शेवटचे 2 डाळ बाकी आहेत. तसे निष्किरी उचल जरा हात उचल तुम्ही चांगली भरू दे. हे बघा ही जी काठी मारतात ते गवत बाजूला करून व्यवस्थित बसण्यासाठी त्याच्याकरता काठी मारली जाते. पाचशे तुला पक्क्याने काढायला हे आमच्या वाडीतले धोंडीराम पाष्टे हे गवत रचण्यात लय हुशार आहेत. आता उंचावरती गवत द्यायचं आहे म्हणून त्यांचाच वापर केला जातो इथे. ते जास्त जगामध्ये सुंदर आहे. हां आणि अनुभवी खेळाडू आहेत ते हे गवत रचण्यात. बघा कसे शिडीवरून जात आहेत. ते उटीच्या टोकापर्यंत पण जाऊ शकतात. टाकायची पाठा हा मग असे हसायचं ना इथं नको इथं लावाय बघा इथं लावाय लावू इकडे तिथं नको बाकी आपण इथं लावायचं आहे ना लावायचं तिकडे आता. आता उटी फायनली तयार झालेली आहे. आणि हा शेवटचा डाळ आहे. शेवटचा हा शेवटचा डाळ. मुंबईपर्यंत जाऊ देत. शेवटच्या डाळामध्ये आता माणूस वरून खाली असं घेतोय असा अशी उचलायची अशी ठेवायची आणि याला खाली आता पूर्ण आता वरती वरचा माणूस आता खालती येणार शिडीन. शिडी तेवढी उंचीची नाही म्हणून ही आयडिया असते. हे बघा आलेले आहेत आता खाली.
तुला घे तुला. आता उटी संपूर्ण रचून झालेली आहे आपली आणि सर्व उटी रचणारे कलाकार सर्व उभे आहेत. हे बघा, हे डाळातून गवत देणारे माणसं, हे उटी रचणारे माणसं. हाय तात्या, हाय पाष्टे. चव्हाण कुठे आहे मध्ये घे. फायनली उटीची फिनिशिंग चालू आहे. हे बघा, जे राहिलेलं गवत आहे ते कुठं राहिलेलं आहे. मँगोवाला ते घरीच आहे. ही संपूर्ण उटी फायनली आता तयार. मला कधी पेंटिंग